10,000 वर्षांपूर्वी आपल्या इथे रामायण घडलं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काही वर्षांपूर्वी महाभारत घडलं. हे देखील आपल्या इतिहासामध्ये नोंदवलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे तेव्हापासून भारतखंड किंवा भारतवर्ष हे अस्तित्वात आहे. अलीकडचे जे काही प्रगत देश आपण पाहतो त्यांना फार कमी इतिहास आहे. उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या देशाला एक 500 वर्षांचा जेमतेम इतिहास आहे. म्हणजे 500 वर्षांपूर्वीच अमेरिका हा देश जन्माला आलेला आहे. मात्र तरी देखील त्याने अनेक क्षेत्रात प्रगती केली असं आपण बघतोय आज. मग भारताकडे या सर्व चांगल्या गोष्टी असून देखील भारत देश थोडासा इतर देशांच्या तुलनेत काही प्रमाणामध्ये मागे असण्याचं कारण काय? तर त्याचं कारण म्हणजे व्यवस्थापनाचा अभाव होय. म्हणजे बाकी सर्व गोष्टी आहेत, परंतु व्यवस्थापनाचा अभाव असल्यानं भारत पुरेशी प्रगती करू शकलेला नाहीये. म्हणून व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे, मॅनेजमेंट, ही संकल्पना आपण सर्वांनी समजावून घेतली पाहिजे. आणि व्यवस्थापनाचा जो एकूण उपयोग आहे, तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये कशाप्रकारे करता येईल, पर्सनल लाईफमध्ये कशाप्रकारे करता येईल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. व्यवस्थापनाच्या ज्या अनेक ब्रँचेस आहेत, त्याच्यामध्ये मॅनपॉवर मॅनेजमेंट हा एक भाग आहे. म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन कसं करायचं. त्यानंतर मनी मॅनेजमेंट आहे. म्हणजे आपल्याकडे जे पैसे असतात, संपत्ती असते, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट हा एक भाग आहे. म्हणजे आपल्याला जो वेळ उपलब्ध असतो, त्या वेळामध्ये आपली सगळी कामं कशी करायची. त्याला आपण टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं व्यवस्थापन असं आपण म्हणतो. अशा ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, त्यातलीच महत्वाची ब्रँच म्हणजे माइंड मॅनेजमेंट, म्हणजे आपल्या मनाचं व्यवस्थापन होय. आणि हे मनाचं व्यवस्थापन आपण कसं करायचं, याबद्दल आजच्या चर्चेमध्ये आपण त्याचा उहापोह करणार आहोत. आणि खास करून महिलांसाठी मनाचं व्यवस्थापन या दृष्टीने आपल्याला इथे विचार करायचा आहे. कारण ज्याप्रमाणे पुरुष आणि स्त्रियांची शारीरिक रचना ही परमेश्वरानं वेगळ्या प्रकारे केलेली आहे, तशीच काही प्रमाणामध्ये पुरुषांचं मन किंवा पुरुषांचे मनोव्यापार आणि महिलांची मनोव्यापारातली संकल्पना, महिलांचे मनोव्यापार हे थोडे वेगळ्या प्रकारचे केलेले आहेत. त्यामुळे महिलांच्या मनाचं व्यवस्थापन महिलांनीच कशाप्रकारे करावं, किंबहुना आपण स्वतःच्या मनाचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं, या बाबतीत आज आपल्याला एकूण बोलायचं आहे. तर पहिली गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे, की आपण स्वतःबद्दलचा आत्मविश्वास हा नेहमी कायम ठेवला पाहिजे. हा पहिला मुद्दा मला आपल्यासमोर मांडायचा आहे. आपल्याला मनाचं व्यवस्थापन जर करायचं असेल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं व्यवस्थापन करायचं असेल, तर आपल्याला आत्मविश्वास हा आपण ओतप्रोत भरलेला पाहिजे आपल्यामध्ये. आपण जॉब करत असू किंवा घरकाम करत असू, गृहिणी असू आपण. दोन्ही रोल तितकेच महत्वाचे आहेत, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्या महिला जॉब करत नाहीत किंवा व्यवसाय करत नाहीत, त्यांनी असं सांगून चालणार नाही, की मी काहीच करत नाही. त्यावेळेला आपण विचारतो, आपण काय करता? तर काही महिला सांगतात, मी काही करत नाही. तसं नाही. काही करत नाही हे उत्तर देणं आपण थांबवलं पाहिजे. आपण त्याला आधुनिक काळामध्ये म्हणतात त्याला, की मी होम मेकर आहे किंवा हाऊस मॅनेजर आहे. अशा दोन्ही संकल्पना आहेत, लक्षात घ्या. हाऊस वाईफ म्हणणं हे आता थोडंसं मागे पडत चाललेलं आहे. हाऊस वाईफच्या ऐवजी मी होम मेकर आहे किंवा हाऊस मॅनेजर आहे असं म्हणता आलं पाहिजे. इथे जेव्हा आपण हाऊस मॅनेजर आहे म्हणतो, तिथेच आपण व्यवस्थापक आहोत, मॅनेजर आणि महत्वाच्या पदावर आहोत. जरी घरामध्ये असलो तरी हाऊस मॅनेजर आहोत आपण. हे महत्वाचं पद आहे आपल्याकडे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आत्मविश्वासानं सदैव वावरलं पाहिजे. तुम्ही व्यवसाय करत असा, नोकरी करत असा किंवा हाऊस मॅनेजर असा, तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट असली तरी आपण आत्मविश्वासानं वावरलं पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे काय? तर समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास होता. तर रामदासांनी म्हटलेलं आहे, समर्थ रामदासांनी, की शिवरायांचे कैसे चालणे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चालायचे, ते देखील अत्यंत आत्मविश्वासानं चालायचे. शिवरायांचे कैसे बोलणे, त्यांचं बोलणं, त्यांचा प्रत्येक शब्द हा आत्मविश्वासानं भरलेला असायचा. शिवरायांचे सलगी देणे म्हणजे मावळ्यांबरोबर वागणं, त्यांच्याशी स्नेहानं जवळीक करणं, हे देखील अतिशय आत्मविश्वास पूर्ण असं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत देखील असं म्हणतात, की त्यांचं सगळं वागणं बोलणं हे आत्मविश्वास पूर्ण होतं. त्यांचा पोशाख बघा बाबासाहेब आंबेडकरांचा, कायम ते 3 पीस सूट मध्ये असायचे, टाय घालायचे, कोट घालायचे, आत्मविश्वास पूर्ण. त्यांचा एक कॉमन असा फोटो आहे, तो देखील आपण बघा, की हातामध्ये घटनेची प्रत आहे आणि ते उभे आहेत.
ते देखील अतिशय आत्मविश्वासाने उभे आहेत असं आपल्याला दिसून. म्हणजे आपलं प्रत्येक आपली हालचाल, आपलं प्रत्येक बोलणं, वागणं हे आत्मविश्वासपूर्ण असलं पाहिजे. मनाचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आता प्रोफेशनलनेस पण आणला पाहिजे. आपण हाऊस मॅनेजर असू, म्हणजेच गृहिणी असू किंवा वर्किंग वुमन असू. वर्किंग वुमन म्हणजे तुमचा व्यवसाय असू शकतो, तुम्ही कुठे जॉब करत असाल असंही असू शकतो. या दोन्हीपैकी काही जरी आपण असलो, वर्किंग वुमन किंवा हाऊस मॅनेजर किंवा होम मेकर, तरी देखील आपल्यामध्ये प्रोफेशनलनेस आला पाहिजे. प्रोफेशनलनेस याचा अर्थ काय? तर एक प्रकारचा व्यवस्थितपणा, आपल्या व्यक्तिमत्वाचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. ऑर्गनाइज्डनेस ज्याला आपण म्हणतो, संघटितपणा आपल्या व्यक्तिमत्वाचा असा आला पाहिजे. म्हणजे आपण नीटनेटकेच राहिलं पाहिजे. आपल्या सर्व हालचाली नीटनेटक्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेही गलथानपणा किंवा गवाळेपणा असून चालणार नाही. ऑर्गनाइज्ड आपण असलं पाहिजे. मग या ऑर्गनाइज्डपणाचे, प्रोफेशनलनेसचे 3 पी आहेत मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये. ते 3 पी मला आपल्याला सांगायचे आहेत. ते 3 पी याचा अर्थ प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि पंक्च्युअलिटी. मनाचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर या 3 गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. एक म्हणजे प्लॅनिंग, दुसरं म्हणजे प्रिपरेशन आणि तिसरं म्हणजे पंक्च्युअलिटी. याला मराठीमध्ये देखील मी प्रतिशब्द सांगतो. प्लॅनिंग म्हणजे नियोजन. आपलं सर्वच जीवन हे एकूण नियोजनबद्ध असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं आपल्याला जमलं पाहिजे. प्रिपरेशन म्हणजे काय? तयारी करणं. आणि पंक्च्युअलिटी याचा अर्थ वक्तशीरपणा. जे काही आपण काम करणार आहोत त्यातलं प्रत्येक काम हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. त्याला वक्तशीरपणा असं आपण म्हणतो. आपण एक सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे मनाचं व्यवस्थापन करताना, की आपण हाऊस मॅनेजर असू किंवा वर्किंग वुमन असू, आपण एक डायरी आपल्याकडे सदैव ठेवली पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी नोंदी करता आल्या पाहिजेत. आपण असं करतो की नोंदी काहीच ठेवत नाही, लेखी नोंदी, आणि मग सर्व प्रत्येक गोष्ट आपण आठवत बसतो. म्हणजे आपण आपल्या डोक्यावर, मेंदूवर किंवा मनावर अननेसेसरी ताण देतो. आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. आज दुपारी कुठेतरी जायचंय आपल्याला, आज संध्याकाळी आपल्याकडे गेस्ट येणार आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. अलग लक्षात. पण आपण त्या फक्त लक्ष ठेवायचा प्रयत्न करतो. अरे आज असं आहे बरं का, तसं आहे. परंतु त्याच्यामुळे आपली धावपळ येते आणि इतक्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या नादामध्ये आपल्या मनावर मोठा ताण येतो, असं आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण एक डायरी आपण सदैव आपल्याकडे ठेवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या नोंदी केल्या पाहिजेत, की आजचं दिवसभराचं आपलं काय काय काम आहे. दुपारी 3 वाजता आपण आपल्याकडे कोण येणार आहे आणि आपण त्यांच्याशी काय डील करणार आहोत. संध्याकाळी 7 वाजता आपल्याला एक फंक्शन अटेंड करायचं आहे, एका लग्न समारंभाला जायचं आहे, हे आपण तिथं लिहिलं पाहिजे. म्हणजे दिवसभरातल्या आपल्या काय अपॉइंटमेंट्स आहेत, कोणती कामं ठरलेली आहेत, ती आपण एक नोंदी करून आपल्या त्या डायरीमध्ये ठेवली पाहिजे. फक्त त्या दिवसभरातलं असं नाही, तर मी तर असं म्हणेन पुढच्या पूर्ण 8 दिवसातलं प्लॅनिंग आपण त्या डायरीमध्ये तयार पाहिजे. म्हणजे पुढच्या 7 दिवसामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत, कुठं जायचं आहे, आपल्या कोणाबरोबर अपॉइंटमेंट्स आहेत, कोणते फंक्शन्स किंवा कोणते कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे. मग तो लग्न समारंभ असेल, रिसेप्शन असेल एखादं, कुठे आपल्याला बारशाला जायचं असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी असू शकतील. आपल्याला जे जे काही करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे इथे गेलं का? बघा कसं करायचं. हे गेलं. काहीतरी तांत्रिक अडचण आलेली दिसते. सर परत एकदा
जॉईन होतं स्टार्ट करते. सर आवाज नाही येते, म्यूट झालेलं आहे. हा, आता बघा बरं. हा, येतोय येतोय आवाज? हा. येतोय. तर हो आपण सर. आपल्याकडे एक डायरी ठेवली पाहिजे सदैव, आणि त्या डायरीमध्ये नोंदी करत राहिलं पाहिजे. अगदी आपण होममेकर जरी असू तरी आठवड्याभरामध्ये आपल्याकडे कोण कोण येणार आहेत, आठवड्याभरामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत. समजा आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्याचं आपल्याला घराची काही स्वच्छता करायची असेल तर ते आपण लिहिलं पाहिजे की या तारखेला आपल्याला स्वच्छता करायची आहे घराची, या तारखेला आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. अशा ज्या काही गोष्टी असतील त्या आपण त्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या पाहिजे. म्हणजे हे एकदा आपण प्लॅनिंग केलं काय काय करायचं आपल्याला त्या आठवड्यामध्ये, म्हणजे मग आपल्याला त्याची प्रिपरेशन करता येते आणि प्रत्येक गोष्टीला वेळ किती द्यायचा हे देखील आपल्याला ठरवता येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे करायची त्याच्यामुळे आपल्या मनावर ताण येत नाही. अगदी असं म्हटलं जातं की महिलांच्या मनामध्ये साधे येणारे प्रश्न म्हणजे आज संध्याकाळी फंक्शन आहे, 7 वाजता जायचं आहे, तर आपण 5 वाजता जर असं विचार करायला लागलो की आज आपल्याला कोणती साडी घालायची किंवा कोणता ड्रेस घालायचा आहे, ह्याचा आपण आयत्यावर विचार केला तर त्याच्यामध्ये आपले 5-10 मिनिटं जातील, मनातल्या मनात आपला द्वंद्व होईल, हा ड्रेस घालावा किंवा ही साडी घालावी किंवा ती साडी घालावी. तर आज आपल्याला कार्यक्रम आहे, फंक्शनला जायचं आहे, हे आपल्याला 8 दिवस अगोदरच माहित झालेलं आहे, बरोबर का नाही? मग आपल्याला या दिवशी जरी इथे फंक्शनला जायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणता पोशाख घालायचा आहे, कोणती साडी घालायची आहे हे आपण आधीच ठरवू शकतो, 8 दिवस आधी ठरवू शकतो. मग त्याची नोंद आपण तिथे केली पाहिजे की या दिवशी आपल्याला या फंक्शनला जायचं आहे तर ही साडी आपल्याला घालायची आहे, असा असा ड्रेस आपल्याला धारण करायचा आहे, हे आपण 8 दिवस आधी ठरवू शकतो. म्हणजे मग तो ड्रेस आपण तयार ठेवू शकतो अलग लक्षात त्या दिवशीच्या अगोदरच. म्हणजे अशा प्रकारे मला कुठलाही विचार येणार नाही की आज कुठली साडी आपल्याला घालायची आहे. हे मी एक साधं उदाहरण दिलं आपल्याला. किंवा हाऊस मॅनेजर महिलांना नेहमी येणारे प्रश्न म्हणजे आज काय करायचं, आज कुठली भाजी करायची आहे, आणि मग त्यावेळेला आपण विचार करतो की आज कुठली भाजी करायची किंवा कोणतरी विचारतो, मग लोक 4 वेगवेगळे प्रश्न हे सांगतात, प्रत्येक जण आपापल्या आवडीचे उत्तर देतो. आपला पती असेल म्हणेल की ही भाजी पाहिजे आहे, मुलं म्हणतील नाही तसं पाहिजे आहे. मग आपल्या मनात परत प्रश्न पडतात. या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या मनावर तणाव येत असतात, अलग लक्षात. आणि आपल्याला ते कल्पना नसते की आपल्या मनावर तणाव येतात त्या छोट्या छोट्या गोष्टी. तर मी तर असं म्हणेन की संपूर्ण आठवड्याचं आपण टाइम टेबल आणि शेड्यूल हे तयार करून ठेवू शकतो स्वयंपाकाचं, की या 7 दिवसामध्ये सोमवार ते रविवार, रविवारी काय आपला स्पेशल मेनू असू शकतो, पण सोमवार ते शनिवार आपल्याला सकाळच्या जेवणामध्ये कोणती भाजी करायची आहे, रात्रीच्या जेवणामध्ये कोणती भाजी करायची आहे, ब्रेकफास्टला कोणता पदार्थ करायचा आपल्याला. एखाद दिवशी आपल्याला थालीपीठ करायचं असेल तर आपण लिहून ठेवलं पाहिजे सोमवारी सगळं आपल्याला थालीपीठ करायचं ब्रेकफास्टला सगळ्यांना, मंगळवारी सकाळी इडली सांबार करायचं आहे असं आपण लिहून ठेवू शकतो. म्हणजे संपूर्ण त्या आठवड्याचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला करता येईल. म्हणजे घरातल्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग काय करायचं आहे, काय नाही, किती प्रमाणात करायचं आहे हे आपण त्या डायरीमध्ये लिहून ठेवू शकतो. असं जर केलं तर आपलं नियोजन देखील झालेलं आहे, प्लॅनिंग देखील झालेलं आहे. मग त्याची प्रिपरेशन करणं, मग दुसऱ्या दिवशी सगळे जो काही आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, आपल्याकडे बहुतेक लोकांकडे फ्रीज आहे, तर जी काही आपल्याला भाजी करायची आहे आपण आदल्या दिवशी देखील भाजी ती चिरून ठेवू शकतो, फ्रीजमध्ये घालून ठेवू शकतो. भाजीला जे आवश्यक आहे ते आपण त्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू शकतो, आणि सकाळी फक्त ते बाहेर काढून ती भाजी शिजवायची, तयार करायचं स्वयंपाक, एवढं काम आपल्याकडे राहील. म्हणजे दुसऱ्या दिवशी काय स्वयंपाक करायचा आहे ते आपण आदल्या दिवशी त्याची प्रिपरेशन करून ठेवू शकतो. प्लॅनिंग तर 1 आठवडाच आपण केलेलं आहे आधीच. अशा पद्धतीने जर आपण चालू राहिलो तर प्रत्येक दिवसाचा ब्रेकफास्ट, लंचला करावायचे पदार्थ, डिनरसाठी करण्याचे पदार्थ, हे सगळं आपलं रेडी राहू शकेल. म्हणजे आपलं नियोजन रेडी राहील, प्लॅनिंग राहील रेडी, त्यासाठी काय प्रिपरेशन करायची ते आपल्याला माहित असेल. म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो, आपल्याकडे तर ती डायरी असेल की काय काय आपल्याला स्वयंपाक आठवड्याभरातले आपले काय मेनू आहेत हे जर आपल्याला निश्चित असेल तर त्या दृष्टीने आपण भाजीपाला खरेदी करू शकू, किराणा सामान खरेदी करू शकू, आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपण एकदा ते प्लॅनिंग केलेली गोष्ट अंमलात आणली की त्याला टिक मार्क करत जायचं पुढे, की आपण ठरवलं होतं याप्रमाणे आपण ब्रेकफास्ट केला मग टिक मार्क केलं, याप्रमाणे आपण लंचसाठी पदार्थ केले मग त्याला टिक मार्क केलेले आहे. तसंच वर्किंग वुमन असू आपण तर पुढच्या 7 दिवसामध्ये आपल्याला जे ऑफिसमध्ये जायचं आहे तर या 7 दिवसामध्ये आपल्याला कोणता पोशाख परिधान करायचा आहे ऑफिसला जाताना ते आपण अगोदर ठरवू शकतो, आणि 7 दिवसाचे 7 हँगर्सला पोशाख लावून आपण ठेवू शकतो. मी स्वतः हे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अंमलात आणतो. मला आठवडाभर जर ऑफिसला जायचं आहे
तर 7 दिवसाचे किंवा रविवारी नसेल जायचं समजा तर 6 दिवसाचे 6 ड्रेस माझे हँगरला लावलेले असतात. रविवारीच लावलेले असतात. रविवारी मी सगळं प्रिपरेशन करून ठेवतो. 6 दिवसाचे 6 वेगवेगळे शर्ट, पॅन्ट, टाय हे सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुठला पोशाख मला घालायचा आहे ते 6 हँगर्स लावलेले आहेत. सोमवारी हा, मंगळवारी हा, बुधवारी हा. तेव्हा तुम्हाला प्रश्न देत नाही. सोमवार म्हटलं की हा मी हँगर काढतो, तो ड्रेस परिधान करतो. हे आपल्या सगळ्यांनी करता येण्यासारखं आहे. असं जर केलं तर एक प्रकारचा ऑर्गनाइज्डपणा आपल्या व्यक्तिमत्व मध्ये येईल. आपलं व्यक्तिमत्व एक नीटनेटकं आणि सुसंगत आणि एक ऑर्गनाइज ज्याला आपण म्हणतो संघटित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं तयार होईल. आणि सगळे व्यवहार हे सुरळीतपणे कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता हे पुढे सतत सातत्याने चालू राहतील. त्यामुळे आपल्या वागण्या बोलण्यामध्ये प्रोफेशनलनेस आणणं मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कारण हे सर्व इंटर रिलेटेड भाग आहे. आपलं मन, आपलं शरीर, आपलं बुद्धी आणि आपला आत्मा हे आपल्या व्यक्तिमत्वाचे 4 आधारस्तंभ आहेत किंवा मुख्य स्तंभ आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. या 4 आधारस्तंभांवर आपलं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे. आपलं मन, शरीर, बुद्धी आणि आत्मा. त्या चारींमध्ये योग्य तो समन्वय राखला तर खऱ्या अर्थानं मनाचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की साऊंड माइंड इज इन अ साऊंड बॉडी. याचा अर्थ चांगलं मन हे चांगल्या शरीरामध्ये वास करत असतं. म्हणजे मन जर आपल्याला सशक्त आणि बलवान बनवायचं असेल तर आपल्याला शरीर देखील व्यवस्थित, सुस्थितीत आणि बलवान असं बनवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे व्यायामाचे विविध प्रकार आपण अंमलात आणू शकतो. योगासनं आहे, प्राणायाम आहे. आपल्याला हे सगळं माहिती आहे त्या गोष्टी. तर योगासनं करून, प्राणायाम करून किंवा जिम्नॅशियममध्ये जाऊन रेग्युलर वर्कआउट करून आपण आपलं शरीर सुस्थितीमध्ये आणू शकतो. आणि चांगल्या शरीरामध्ये आपोआपच चांगलं मन देखील वास करेल. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आरोग्य, संपत्ती, आपलं कौटुंबिक संबंध आणि आपले समाजामध्ये असणारे रिलेशनशिप हे 4 पुन्हा आणखीन यशस्वी जीवनाचे आपले 4 मूलमंत्र आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. म्हणून आरोग्याला आपण सगळ्यात जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. आरोग्यासाठी रोज किमान 45 मिनिटं आपण दिलं. प्रत्येक महिलेनं आरोग्यासाठी 45 मिनिटं दिली पाहिजे. आणि हे आरोग्य आत्मसात करण्यासाठी, आरोग्य संपन्नता आत्मसात करण्यासाठी रोज नियमित व्यायाम करणं, आपल्या ब्रेकफास्टची वेळ, लंचची वेळ, डिनरची वेळ ही निश्चित करणं, त्या वेळेला जेवण करणं, त्या वेळेला ब्रेकफास्ट करणं आणि कोणता आहार आपल्याला घ्यायचा आहे त्याचं देखील योग्य प्रकारे नियोजन करणं, हे जर आपण निश्चितपणे करू शकलो व्यवस्थितपणे तर आपलं आरोग्य हे चांगलं राहू शकेल. आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं की आपोआप आपल्या मनाचं देखील आरोग्य चांगलं राहणार आहे. आपली बुद्धिमत्ता ही देखील प्रखर बनवण्यासाठी आपण विविध गोष्टींचं वाचन करू शकतो. इंटरनेटवरच्या विविध वेबसाईट्स बघू शकतो. टेलिव्हिजनवरचे विविध प्रोग्राम्स आपण बघू शकतो. हे करून आपल्याला बुद्धीला देखील आपल्याला चांगली धार लावता येईल. बुद्धीचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आणि मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी अजून एक महत्वाचा मूलमंत्र मला आपल्यासमोर मांडायचा आहे. तो म्हणजे मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवणं. हॅपी थॉट्स, आनंदी विचार, पॉझिटिव्ह थॉट्स हे मनामध्ये आपण नेहमी ठेवले पाहिजे. पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह इमोशन्स याचा फार मोठा उपयोग मनाच्या व्यवस्थापनामध्ये होतो. आता पॉझिटिव्ह थॉट्स आणि इमोशन्स म्हणजे काय? तर प्रेम. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. अलग लक्षात. जिव्हाळा, आपुलकी, इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, लोकांबद्दल आपल्या मनामध्ये असणारी मैत्रीपूर्ण भावना, हे सर्व पॉझिटिव्ह थॉट्स आहेत आपले. एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती, आपल्याबरोबर इतर महिलांचा देखील विकास झाला पाहिजे ही प्रवृत्ती. महिलांवर असा एक नेहमी त्यांच्याबद्दल बोललं जातं की महिलाच महिलांची शत्रू असते असं म्हटलं जातं की महिला दुसऱ्या महिलेला पुढे येऊ देत नाही किंवा अन्य महिलांना मदत करण्यात महिला मागे पडतात. अशा प्रकारचा एक लोकांना समज आहे किंवा गैरसमज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर तो समज आपण खोडून काढायला पाहिजे. गैरसमज असेल तो आपण खोडून काढला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये इतर महिलांविषयी देखील आपुलकी असली पाहिजे. शक्य तिथे आपण त्यांना योग्य ती मदत देखील इतर महिलांना करू शकलो पाहिजे. असं जर केलं तर आपलं मन खऱ्या अर्थानं सशक्त होणार आहे. आपण आपल्या घरामध्ये काम करणारी जी कामवाली बाई असते तिच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. अलग लक्षात. ती फक्त आपली नोकरानी असं नाही, आपण समजुतीने केलं पाहिजे असं नाही. ती देखील एक ह्युमन बिईंग आहे, एक मानवी जीव आहे असं आपण बघितलं पाहिजे. आपण नाच ग घुमा चित्रपट बघितला असेल
किंवा नसेल बघितलं तर अवश्य आपण तो चित्रपट बघावा. त्याच्यामध्ये घरातली गृहिणी आणि कामवाली बाई यांच्यामधलं रिलेशनशिप कसं असावं हे फार चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे नाच गं घुमा या चित्रपटामध्ये. ते आपण जर तो बघितलं तर आपल्या सर्व महिलांना एक वेगळी दृष्टी प्राप्त होईल असं मला वाटतं, की आपल्याकडे काम करणारी बाई ही कशी स्त्री आहे आणि तुम्ही जर तिला योग्य प्रकारे वागवलं तर ती तुमचा किती फायदा करून देऊ शकते. असंही म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक चांगली आणि प्रभावी अशी कामवाली बाई असते. ही एक नवीन म्हण आजकालच्या जीवनामध्ये ही उदयास आलेली आहे, की यशस्वी महिलांना एक चांगली कामवाली बाई मिळालेली असते घरामध्ये, त्यामुळे त्या महिला यशस्वी होतात. आणि खरं आहे. तर चांगली कामवाली प्राप्त करणं किंवा आपल्याकडे आलेल्या कामवाली बाईला चांगली बनवणं हे देखील आपल्या हातात आहे. सगळ्यांना चांगली कामवाली बाई मिळेल असं नाही, पण आलेल्या कामवाली बाईला चांगलं बनवणं हे आपल्या हातात आहे. त्यालाच आपण मनुष्यबळाचं व्यवस्थापन म्हणू शकतो. मॅनेजमेंटमध्ये हे तत्व आहेच ना, मनुष्यबळाचं व्यवस्थापन. कामवाली बाई म्हणजे आपलं मनुष्यबळ आहे, आपल्याला मिळालेलं मॅन पॉवर आहे आपली ती. मग त्याला चांगलं कसं बनवता येईल? तर ह्युमन अप्रोचनं त्या कामवाल्या बाईकडे पाहणं, तिच्या घरातल्या काही अडीअडचणी असतील त्यांच्याकडे लक्ष देणं, त्या सोडवण्यासाठी आपण तिला काय मदत करू शकतो. ती आपली एका अर्थानं फ्रेंड आहे, अशा प्रकारे फ्रेंडली तिला कसं वागवू शकतो आपण, म्हणजे जेणेकरून तिचे आपल्याला चांगलं सहकार्य कसं मिळवता येईल हे त्या चित्रपटामध्ये खूप चांगलं दाखवलेलं आहे. की या गृहिणी ती जी वर्किंग वुमन असते त्यातली जी हिरोईन आहे ती, आणि ती बँकेमध्ये काम करत असते, एका योगाच्या स्पर्धेमध्ये देखील ती जात असते. तर ही कामवाली बाई तिला अशा प्रकारे सहकार्य करते की त्या योगाच्या स्पर्धेमध्ये देखील तिला पहिलं प्राइज मिळतं पुढे. ते कसं होऊ शकतं, म्हणजे कामवाली बाई योगाच्या स्पर्धेत तिला मदत करते घरातल्या गृहिणीला. ते कसं फार सुंदर पद्धतीने दाखवलंय त्या चित्रपटामध्ये. मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण इतर महिलांना मदत करण्यामध्ये आपल्या घरातील कुटुंबातील इतर महिला देखील असतील त्यांना देखील आपण स्कोप दिला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपली कामवाली बाई आहे तिला देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिच्या मुलांचं शिक्षण प्रसंगी आपण थोडे करते 4 पैसे तिला दिले पाहिजे, आर्थिक मदत ही त्या बाबतीत केली पाहिजे. तिच्या मुलाला युनिफॉर्म आणून देणं, तिच्या मुलांच्या पुस्तकांसाठी थोडा खर्च देणं, म्हणजे तिच्या पगाराच्या व्यतिरिक्त असं मी म्हणतो अशी मदत करून तिला कसं फ्रेंडली बनवता येईल आणि तिचं कसं जास्तीत जास्त सहकार्य आपल्या घरातल्या कामामध्ये मिळवता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि असं जर केलं तर आपला एक फार मोठा भार त्याच्यामधून कमी होऊ शकेल. बऱ्याचशा स्त्रियांचं मी असंही बघितलेलं आहे की स्वतःकडे जास्त कामं ओढवून घेणं असं पण बऱ्याच स्त्रिया करतात असं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ स्वयंपाक आपल्याला करायचा आहे, अलग लक्षात, तर दुसरी स्वयंपाकीण ठेवणं आपल्याला शक्य आहे. समजा आपली आर्थिक स्थिती पण चांगली आहे असं एक वेळ गृहीत धरून चालू स्वयंपाकीण ठेवणं शक्य आहे. पण आपण बरेचसे असं म्हणतात की माझ्या हातचाच स्वयंपाक सगळ्यांना घरामध्ये आवडतो, दुसरी कुठल्याही महिलेच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही असं म्हणून वर्षानुवर्ष पुढचे 30-40 वर्ष संपूर्ण आयुष्यभर ती स्त्री कायम स्वयंपाकच करत राहते. आता चांगली एखादी स्वयंपाकीण तुम्ही नेमली तर तुम्ही या कामातून थोडंसं मोकळं होऊ शकाल आणि त्याच्यामध्ये स्वतःकडे जास्त लक्ष देऊ शकाल, स्वतःच्या डेव्हलपमेंटकडे, म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्व फुलवू शकाल आणखी. कारण स्वयंपाकाच्या कामातून तुमची थोडी मुक्तता झाली काही प्रमाणात, अगदी 100% मुक्त व्हायला पाहिजे असं नाही म्हणत मी, परंतु 75% तरी मुक्तता झाली. तुम्ही फक्त ते गाईड करायचं स्वयंपाकीणीला की काय काम करायचंय, किती वापरायचंय, कुठले पदार्थ कसे टाकायचे, आजचा मेनू काय ते सांगा, तुम्ही गाईड करा. परंतु पूर्ण वेळ जर तुम्ही स्वयंपाक करत राहिलात वर्षानुवर्ष तर तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच उरणार नाही, मग तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट नाही होऊ शकत. म्हणून या भ्रमातून आपण बाहेर आलं पाहिजे की माझ्या हातचा स्वयंपाक सगळ्यांना लागतो, अलग लक्षात, दुसरं कोणाचं चालत नाही. ती आपण लावलेली सवय आहे. आपण जर ही सवय लावू शकतो तर दुसरी पण सवय आपण घरच्यांना लावू शकलो पाहिजे, अलग लक्षात. म्हणून आपण या कामातून ही जी दैनंदिन रुटीन टाईपची कामं आहे जी आपण इतरांकडे करून घेऊ शकतो, सोपवू शकतो इतरांना, तर त्या कामातून आपण थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. हे देखील कौशल्यानं आपल्याला करता आलं पाहिजे. मग ती स्वयंपाकीणच लावली पाहिजे असं नाही. आपल्या घरामध्ये 3 महिला असतील, आपली सून असेल समजा, तर सुनेकडून आपल्याला कामं करून घेता आली पाहिजेत. आपली तरुण मुलगी असेल घरामध्ये, तिच्याकडे काही कामं सोपवली पाहिजेत आपण, की तू ही कामं कर, सुनेला काही कामं सोपवायची आणि आपण फक्त महत्वाचे निर्णय घ्यायचे, असं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आपण जे डे टू डे सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये प्रत्यक्ष गुंतून राहतो, प्रत्यक्ष काम करण्यामध्ये, त्याच्यातून थोडंसं मोकळं होऊन खरे जे महत्वाची गोष्टी आहेत म्हणजे निर्णय घेणं हा जो भाग आहे, ते निर्णय आपण आपल्याला घेता आले पाहिजेत आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकलो पाहिजे. तसं जर झालं तर खऱ्या अर्थानं तुम्ही कुटुंब प्रमुख व्हाल, निर्णय प्रक्रियेत जर सहभागी झालात तर.
नाहीतर मग रोज तुम्ही या रुटीन कामांमध्ये एंगेज राहाल दिवसभर. स्वयंपाक करणं, कपडे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणं, इस्त्री टाकणं, घराची साफसफाई, स्वच्छता. काही महिला असं पण म्हणतात की दुसऱ्या कोणी बाईनं घर झाडलेलं आमच्या घरी चालत नाही, मी स्वच्छ ठेवू शकते घर. आता ती वस्तुस्थिती असेल की आपण जेवढं स्वच्छ ठेवू शकतो घर, तेवढं काही कामवाली बाई स्वच्छ ठेवणार नाही, झाडू पोछा करणारी बाई. पण आपणच घर स्वच्छ ठेवू शकतो या भ्रमामध्ये आपण कायम आयुष्यभर तो स्वतःच झाडत राहिलो पूर्ण घर, तर त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जाणार आहे, आपले शारीरिक श्रम त्याच्यात खूप जाणार आहे. म्हणून माझं असं आपल्याला सांगणं आहे की ही जी रुटीन टाईपची कामं आहेत, स्वयंपाक करणं म्हणा, घराची स्वच्छता करणं, याच्यातून आपण थोडंसं बाहेर आलं पाहिजे. अगदी पूर्ण वेळ न देता 100% तिकडे येणे करता 25% आपला सहभाग त्याच्यात ठेवायचा आणि इतर व्यक्तींकडून ते काम करून घेणं. म्हणजे घरातली इतर महिला असतील, मुलगी असेल आपली, कोणी सासूबाई असतील किंवा आणखीन कोणी व्यक्ती असेल घरातल्या, सून असेल, त्यांच्याकडून ही घराची स्वच्छता करून घेणं, कामवाले बाईच्या मदत घेऊन त्यांच्याकडून स्वच्छता करून घेणं आणि आपण थोडंसं त्याच्यातून बाहेर पडून महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी कसं होऊ शकतो या दृष्टीने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला काय करता येईल, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की माझ्याच हातचा सगळ्यांना स्वयंपाक लागतो असं म्हणून आयुष्यभर स्वयंपाक करत राहणं, ही जबाबदारी आपल्याकडे घेणं. ब्रेकफास्टची, दुपारच्या जेवणाची, रात्रीच्या जेवणाची. पाहुणे आले, मग कधी 4-8 पाहुणे येतील, आपण स्वयंपाक करत राहणार त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपली सर्व एनर्जी, ही आयुष्यभराची एनर्जी, ही त्याच्यामध्ये आपली नष्ट होत राहते आणि आयुष्यभर त्याच गोष्टी करत राहतो. तर त्याच्यातून आपण थोडंसं बाहेर पडून रुटीन टाईपच्या कामातून बाहेर येऊन काही डेव्हलपमेंटच्या कामामध्ये आपण आपली बुद्धिमत्ता, आपलं मन हे कसं आपल्याला रमवता येईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. म्हणजे मग ते घराचं समजा इंटेरियर डेकोरेशन असेल, घराची सजावट असेल, तर ते आपण अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, तिकडे आपल्याला थोडं लक्ष देता येईल. आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर त्यांना फक्त आदरातिथ्य करण्यासाठी त्यांना काही पदार्थ बनवणं, याच्याऐवजी त्यांच्याशी बोलणं, आल्या गेलेल्याची विचारपूस करणं, इतर आलेल्या महिलांशी बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्या कुटुंबामध्ये काय चाललेलं आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये काय त्या प्रगती करतायत हे जाणून घेणं, अशा गोष्टींकडे आपल्याला लक्ष देता येईल जास्त. आणि म्हणून रुटीन टाईपच्या कामाचं व्यवस्थापन करून ती इतरांवर सोपवून देणं हा मॅनेजमेंटचा एक भाग आहे. मॅनेजमेंटची डेफिनेशनच अशी आहे, मॅनेजमेंट इज गेटिंग द थिंग्स डन थ्रू अदर्स. व्यवस्थापन म्हणजे काय, इतरांकडून आवश्यक ती कामे करून घेणं, ही जी कला आहे त्याला व्यवस्थापन असं म्हणतात. व होम मॅनेजमेंट किंवा हाऊस मॅनेजमेंट म्हणजे काय, तर घरातली कामं इतर व्यक्तींकडून कशी चांगल्या पद्धतीने करून घेता येतील तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने, याला आपण हाऊस मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. आणि मनाचं व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये. हाऊस मॅनेजमेंट रिलेटेड आहे, त्यानंतर हेल्थ मॅनेजमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची जोपासना केलीच पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलंच पाहिजे तुम्ही तुमच्या. त्यासाठी रोज 40 ते 45 मिनिटं व्यायाम करणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, आपल्या हेल्थकडे लक्ष देणं. कुठे आपल्याला नेमका त्रास होतोय हेल्थमध्ये, काही शारीरिक तक्रारी असतील त्याच्यावर कशी आपल्याला मात करता येईल आणि त्याचं निवारण करणं वेळच्या वेळी शारीरिक तक्रारींचं, प्रसंगी डॉक्टरचा सल्ला घेणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. आणि म्हणून इतरांकडून कामं करून घेण्याची कला ही आपण आत्मसात केली पाहिजे, सगळी कामं जी आपण स्वतःवर ओढवून घेतो त्याच्याऐवजी. आणि मग त्याच्यासाठी आपण घरातल्या मुलांना सवय लावू शकतो की आता समजा बेड हे करायचं आहे किंवा आणखीन कोणी पाहुणे आले तर आपण सगळ्या पाहुण्यांची सरबराई करणं हे आपल्याकडे ते असं नाही, आपल्या मुलांना पण आपण ट्रेन करू शकलो पाहिजे की अरे ताटवाटी घ्यायला मदत करा किंवा त्यांना काही बाहेर सर्व करायचं असेल तर मुलांना सांगायचं की तुम्ही मदत करा या कामामध्ये. म्हणजे घरातल्या सगळ्याच व्यक्तींना आपण या कामामध्ये सहभागी करून घेऊ शकलो पाहिजे कौशल्याने. असं जर केलं तर आपल्यावर तो असलेला कामाचा भार आहे तो आपण थोडा हलका करू शकू आणि आपण ज्यावेळेला आपलं शरीर रिलॅक्स होईल त्यावेळेला आपोआप आपलं मन देखील रिलॅक्स होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक गोष्टीला आपण रिॲक्ट करणं सोडून दिलं पाहिजे. रिॲक्ट करायच्या ऐवजी आपल्याला रिस्पॉन्स देता आला पाहिजे. म्हणजे कोणी आपल्याला घरामध्ये काही बोललं, समजा निगेटिव्ह काहीतरी बोललं, आपल्याला टोमणा मारला समजा, कोणी घरात आपल्या नणंद असेल, नणंद आपल्याला काही बोलली समजा घरात असेल किंवा बाहेरून काय आलं असेल, आल्यावरती काहीतरी टोमणा मारला असेल आपल्याला, तर आपण त्याचाच विचार करत बसतो आणि उगाच असलेला स्ट्रेस येतो आपल्या मनावर. ती सहज बोलून गेलेली असेल आणि तिला काही घेणं नाही, ती तुमच्याशी बोलून गेली, तुम्हाला दुखवायचं असेल म्हणून बोलून गेले असेल, पण तुम्ही त्याच गोष्टीचा खूप विचार करत असता आणि त्याच्यामुळे तुमचं मनाचं सगळं मन डिस्टर्ब होऊन जातं तुमचं, अलग लक्षात. तर कोणत्या गोष्टीचा विचार करायचा, पर्सनली कुठलीच गोष्ट लावून घ्यायची नाही मनाला, लक्षात ठेवा.
या कुठल्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत. आपल्याला सहज एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देता आल्या पाहिजेत आपल्याला या गोष्टी. मी एक साधं उदाहरण देतो आपल्याला, की आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर जातो, आपली 3ची ट्रेन असते समजा, आपण 2:30 वाजता जातो, बरोबर का नाही? कारण अर्धा तास आधी गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जागा वगैरे व्यवस्थित मिळेल, बरोबर आपला कुठला डबा आहे तिथं आपल्याला जाता येईल वगैरे. अर्धा तास आपण आधी जातो. रेल्वे स्टेशन गेल्यावर आपलं असं लक्षात येतं की आपली गाडी 3ला आहे, आपण 2:30ला पोहोचलेलो आहोत. आणि त्या 2:30 ते 3च्या दरम्यान 2-4 गाड्या जातात, या साईडने जातात, त्या साईडने पण जातात, अलग लक्षात. पण आपण तिकडे कधी लक्ष देतो का, ही गाडी किती भरलेली आहे, त्याचा डबा एक बोगी कुठे आहे, आपल्या ए बोगीमध्ये नंबर असेल. आपण इतर गाड्यांकडे लक्ष देत नाही. आपण नुसतं अलिप्तपणे पाहतो की ही गाडी इकडून निघून गेलेली, या बाजून तिकडे निघून गेलेली, दुसरी गाडी परत आली, तिथून थोडं वेळ थांबले, 2 मिनिटं, परत निघून गेलेली, अलिप्तपणे पाहतो. आणि ज्यावेळेला आपली गाडी येण्याची अनाउन्समेंट होते, त्यावेळेला आपण अलर्ट होतो, सावध होतो की अरे आता आपली गाडी येते बरं का. आणि मग ती आपली गाडी आल्यानंतर मग ए बोगी कुठे आहे, कारण आपल्या ए मध्ये नंबर आहे, ए बोगीत आपला नंबर आहे, रिझर्वेशन आहे आपलं, ते बघतो आपण. म्हणजे आपण फोकस फक्त त्या गाडीकडे करतो, कुठल्या, आपल्या गाडीकडे, 3 वाजता येणाऱ्या गाडीकडे. आणि त्या देखील त्या गाडीमधली जी बोगी आहे, आपली बोगी आहे, तिकडे आपण फोकस करू. त्या बोगीत शिरल्यानंतर आपलं सीट नंबर किती, 10 नंबर असेल तर 10 नंबरकडे आपण फोकस करू, तिथे जातो आपण आणि 10 नंबरला जाऊन तिथे बसतो. म्हणजे हे आपण जे फोकस केलेलं आहे की 3 वाजताची आपली गाडी, अलग लक्षात. त्यानंतर त्या गाडीचा ए बोगी आणि त्याच्यामध्ये 10 नंबर सीट आपलं, हे जसं आपण फोकस केलं, तसं विचार करताना देखील ज्या घटना घडतात, त्यातील ज्या अनावश्यक घटना आहेत, किंवा आता आपल्याला कोणी टॉन्ट मारलेलं आहे, कोणतरी टोचून बोललेलं आहे, हे आपल्याला सोडून देता आलं पाहिजे, दुर्लक्ष करता आलं पाहिजे. एक प्रकारच्या अलिप्ततेने त्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. असं जर आपण अलिप्तपणे त्या गोष्टीकडे बघू शकलो, तर आपण योग्य गोष्टींवर फोकस करू शकतो. काही नाही, कोणी आपल्याला बोलणं सोडून द्यायचं, काही विचार नाही करायचा, त्यांची चुके समजायचं, आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे. आपल्याला माहिती आहे आपण व्यवस्थित वागतोय, मनावर घ्यायचं नाही काय, त्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही. असं जर आपण एकदा ठरवलं, म्हणजे अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, असं जर आपल्याला जमायला लागलं, तर ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आवश्यक त्या गोष्टींवरच आपण लक्ष केंद्रित करू शकतो, आवश्यक त्या गोष्टींवर. आणि मग त्या आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्या आपण जर केल्या तर त्याचा आपल्याला रिझल्ट निश्चितपणे मिळणार आहे. म्हणून अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, कुठलीही गोष्ट पर्सनली लावून न घेणं, स्वतःला लावून न घेणं, स्वतःला दोष न देणं कुठल्याही गोष्टीबद्दल. काही वेळा असं होतं की घरात काहीतरी वेगळी घटना होते आणि आपण स्वतःलाच दोष लावून घेतो. त्याचं कारण काय, तर आपल्याला कोणतरी बोललेलं असतं की तुझ्यामुळे असं झालं. आपल्याला माहिती आहे की आपल्यामुळे काही झालेलं नाहीये, अलग लक्षात, तरी पण आपण स्वतःला लावून घेतो. हे जी आपली वृत्ती आहे किंवा सवय आहे, ती आपण सोडून देऊ शकलो पाहिजे. कुठली गोष्ट पर्सनली लावून घ्यायची नाही मनाला, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही, कारण या निगेटिव्ह गोष्टी आहेत. निगेटिव्ह गोष्टी कोणत्या, कोणीतरी आपल्याला निगेटिव्ह बोललेला आहे त्याचा विचार करत बसणं, ही देखील निगेटिव्हिटी आहे. हा निगेटिव्ह विचार आहे, हा सोडून देता आला पाहिजे. लोकांच्या बद्दल द्वेष असणं, इतर व्यक्तींबद्दल द्वेष असणं, हे आपण सोडून दिलं पाहिजे, कारण द्वेष ही निगेटिव्ह भावना आहे. रागावणं किंवा क्रोध येणं आपल्या मनामध्ये, ही निगेटिव्ह भावना आहे, ही आपण दूर ठेवू शकलो पाहिजे. कोणाबद्दल संशय येणं, तर संशय ही देखील निगेटिव्ह भावना आहे. संशय मनात आला तरी तो आपण काढून टाकू शकलो पाहिजे, ती निगेटिव्ह भावना आहे. म्हणजे भीती, कुठल्या गोष्टीबद्दल वाटणारी भीती, ही पण निगेटिव्ह भावना आहे. भीती आपण दूर करू शकलो पाहिजे. आपण अनावश्यक एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतो, चिंता करत बसतो. चिंता, काळजी या पण निगेटिव्ह भावना आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, हे सगळं बाजूला ठेवता आलं पाहिजे. म्हणजे चिंता, काळजी, भीती, संशय आणि इतर जे काही निगेटिव्ह भावना आणि निगेटिव्ह विचार आहेत, ते आपण मनातून काढून टाकले पाहिजेत. आणि आपलं मन पॉझिटिव्ह विचारांनी, सकारात्मक विचारांनी, चांगल्या भावनांनी, चांगल्या विचारांनी परिपूर्ण आपलं मन केलं पाहिजे. असं जर आपण करू शकलो, पॉझिटिव्ह थॉट्स मनामध्ये आणायचे, आणि एका वेळेस 2 प्रकारचे थॉट्स मनात राहू शकत नाही. एक तर निगेटिव्ह थॉट्स मनात राहतात किंवा पॉझिटिव्ह थॉट्स मनात राहतात. म्हणून निगेटिव्ह थॉट्स मनातून काढून टाकायचे आणि नेहमी चांगला विचार करायचा, नेहमी आनंदी राहायचा विचार करायचा, मन प्रसन्न ठेवायचं, उत्साहानं वागायचा प्रयत्न करायचा, इतरांशी प्रेमाने बोलायचं, स्नेहपूर्ण बोलायचं. पुढे आपल्याकडे आलं, घरी स्वागत करायचं, हसत मुखानं स्वागत करायचं, चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं, मनामध्ये चांगले विचार ठेवायचे, समोरच्या व्यक्तीबद्दल मैत्रीपूर्ण भावना, त्या व्यक्तीबद्दल मदत करण्याची भावना ठेवायची. हे जर पॉझिटिव्ह थॉट्स आपण सदैव मनामध्ये ठेवले, तर निगेटिव्ह थिंकिंग आपल्यापासून दूर जाईल. आपलं मन पॉझिटिव्ह थॉट्सने, म्हणजे सकारात्मक विचारांनी आणि सकारात्मक भावनांमुळे सशक्त आणि बलवान असं आपलं मन होईल. आणि आपोआपच असं सशक्त मन
हे आपल्या व्यक्तिमत्वाला परिपूर्ण करण्यामध्ये, आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करण्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मदत करू शकेल. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स मनामध्ये आणून आपलं मन सकारात्मक ठेवलं पाहिजे. निगेटिव्ह थॉट्स मनातून लांब केले पाहिजे, दूर केले पाहिजे. अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, त्यातल्या अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे आपल्याला. ज्या चांगल्या गोष्टी घडतायत, ज्या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्याच गोष्टींवर फोकस करून नुसतं विचार न करता योग्य ती कृती देखील त्वरित करणं, हे पण खूप महत्वाचं आहे. आपण एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करत बसलो, ज्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात, त्या ओव्हर थिंकिंगमुळे देखील मनावर स्ट्रेस येतो. आपले ताणतणाव वाढीच लागतात. ताणतणाव वाढीच लागले म्हणजे मग अनेक शारीरिक व्याधी आपल्याला घडतात. शुगर जळेल आपल्याला, बीपी चालू होईल तुम्हाला, अलग लक्षात, मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास सुरू होईल, अनेक गोष्टी अशा सुरू होतात. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स मनात ठेवणं, ओव्हर थिंकिंग थांबवणं, जे थिंकिंग करायचं ते आनंदानं थिंकिंग करणं, आनंदी विचार मनामध्ये ठेवणं, या जर सगळ्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं लाईफ हे प्रोफेशनल म्हणजे वर्किंग वुमन आपण असा कुठे जॉब करत असाल, कुठे व्यवसाय करत असाल उद्योजक म्हणून, किंवा हाऊस मॅनेजर असाल, घराचं व्यवस्थापन करत असाल, तिन्हीपैकी कुठलाही रोल जरी आपण प्ले करत असाल तरी त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आणून प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि पंक्च्युअलिटी, प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितपणे नियोजन करणं, प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपरेशन करणं, तयारी करणं पूर्णपणे, आणि प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणं, ही 3 तत्व जर आपण पाळली तर त्यामुळे आपण आपल्या मनाचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करू शकू असं मला वाटतं. तर मला ज्या मुख्य गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या आजच्या याच्यामध्ये, ते मी या 40 मिनिटाच्या माझ्या संवादामध्ये मी सांगितलेले आहेत. या उपर आपल्याला काही मला प्रश्न विचारायचे असतील किंवा आणखीन काही नवीन सुचवायचं असेल जे माझ्या आजच्या बोलण्यामध्ये आलेलं नसेल तर आपण त्या सूचना मला जरूर करू शकता, किंवा काही प्रश्न असतील मनामध्ये तर जरूर मला विचारू शकता. पुढचे 10-15 मिनिटं आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवू शकतो. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारू शकता तुम्ही. मेसेज करू शकता इथे. सर मला विचारायचं, राग आल्यावर स्वतःला कसं थांबवायचं? पहिली गोष्ट म्हणजे राग आल्यानंतर आपली जी प्रतिक्षिप्त प्रक्रिया होत असते ती म्हणजे आपण अधोअधो बोलायला सुरुवात करतो किंवा बोलावंसं वाटतं आपल्याला राग आल्यानंतर. पहिले आपल्या तोंडावर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे, वाणीवर नियंत्रण मिळवणं, शांत राहणं, काही न बोलणं, फक्त परिस्थितीचं निरीक्षण करणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि काही बोलावं असं वाटलं, तोंड उघडावं असं वाटलं तर आपण असं पाण्याचा ग्लास घेऊ शकतो, थोडंसं पाणी पिऊ शकतो आपण. पाणी पिऊन आपण शांत राहायचं, म्हणजे तोंड उघडलं ते पाणी प्यायलो आपण, पाणी प्यायल्यामुळे आणखीन आपल्याला शांत वाटेल थोडंसं. आणि आवश्यक वाटलं तरच बोलायचं, अनावश्यक बोलून काही रागारागात काही बोलून चालणार नाही आपल्याला, कारण त्याच्यामुळे आपल्याला नियंत्रण जातं स्वतःवरचं. आणि रागवून नेमकं काय साध्य होणार आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे, की आता गोष्ट घडून गेलेली आहे, आता आपण रागावून त्याचा त्रागा करून काही साध्य होणार नाही. मग त्याच्या पुढच्या वेळेमध्ये आपण योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. किंवा समोरची व्यक्ती काही बोलली आपल्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला राग आला तर आपलं मन वीक आहे असा त्याचा अर्थ होतो. समोरची व्यक्ती काही बोलल्यानंतर तिथे दुर्लक्ष करता आलं पाहिजे, मी काहीच ऐकलेलं नाही असं म्हणून आपण आपल्या कामामध्ये मग्न राहायचं. कोणी काही आपल्या घरातलं काही व्यक्ती बोलली असेल आपण दुसऱ्या खोलीत निघून जायचं आणि आपलं काम करत राहायचं. इतकं सहज आपल्याला ते करता आलं पाहिजे. थँक्यू सर. म्हणजे प्रतिक्रिया द्यायची नाही लगेच. हे आपण राग आल्यानंतर योग्य ती कृती जरूर आपण करा, त्याच्यामध्ये आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सुधारणा करा, परंतु प्रतिक्रिया लगेच देऊ नका. कारण छोट्या छोट्या गोष्टीवर रागवारागवी होते कुटुंबामध्ये, आपापसामध्ये बोलाचाली तर होतेच, काही ठिकाणी मग फिजिकल मारहाण होते, एकमेकांमध्ये मारामारी होते. अगदी टीव्हीवर कुठला कार्यक्रम बघायचा आहे, कुठलं चॅनल लावायचं याच्यावरून देखील काही घरामध्ये खूप भांडणं होतात. काही घरामध्ये ते टीव्ही फोडून टाकतात, असं इथपर्यंत ते भांडणं गेलेले आहेत असंही आपल्या लक्षात येतं. आणि त्यातून साध्य काहीच होत नाही. म्हणून पहिले बोलण्यावर नियंत्रण पाहिजे, त्यानंतर स्वतःला कुठली गोष्ट लावून न घेणं, त्यातली सतत अपमान वगैरे काही समजायचं नाही बिलकुल.
असं करून आपण रागावर नियंत्रण मिळवू शकतो. सरावानं करता येतं, पहिल्याच दिवशी जमेल असं नाही, पण हळूहळू आपण मनाला जर सवय लावली की राग येऊच द्यायचा नाही, तर तरी ते आपल्याला सहज शक्य आहे. सर मला असं विचारायचं होतं, कधी कधी सर आपल्याला काहीतरी वाद होतात, राग येतो आणि आपण ठरवतो मनामध्ये की जास्त बोलून आता वाढवायला नको. मग अशा वेळेला मनात एक घुसमट सुरू राहते. हा. इच्छा फार राहते की बोलावं काय, पण आपण डिनाय करतो ते बोलायला. आणि मग ती घुसमट सर मनाची कशी थांबवायची? हा, आपल्या मनामध्ये काय होईल, जे मनामध्ये खूप विचार येतात आणि मनामधला एक ताण वाढतो एक प्रकारचा, तर आपण आपल्या फ्रेंड सोबत, जवळची व्यक्ती असेल आपली, मग ती घरातली व्यक्ती असेल किंवा आपली मैत्रीण असेल एखादी, तिच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो ती गोष्ट. म्हणजे मनावर आलेला ताण आपण व्यक्त झाला पाहिजे, पण ते समोरच्या म्हणजे जिथं भांडणाभांडी होते तिथं व्यक्त होऊन उपयोग नाही, कारण त्यामुळे भांडण आणखीन वाढणार आहे. आपण 2 गोष्टी बोलल्या की ती व्यक्ती आणखीन 4 गोष्टी बोलणार आहे. तेव्हा अशा ठिकाणाहून दूर होणं शक्यतो. आणि आपल्याला जे काही वाटतंय, कोणाबद्दल राग आलेला आहे, आपण आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ तो व्यक्त करणं, व्यक्त होणं आवश्यकच आहे. मनावरचा ताण नाहीसा करायचा असेल तर आपल्याला स्वतः व्यक्त होता आला पाहिजे, पण योग्य व्यक्तीजवळच व्यक्त होणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर. की ज्या व्यक्तीला आपल्याबद्दल सहानुभूती वाटते, जी व्यक्ती आपल्याबद्दल काही आपल्याला चांगला सपोर्ट देऊ शकते, अशाच जवळ व्यक्त होत आलं पाहिजे. त्याला आपला ताण हळूच कमी होऊन जातो आपण. ओके सर, म्हणजे थँक्यू. जी म्हणजे घुसमट इन होते ती शॉर्ट, कमी होऊ शकते. हा. ओके. म्हणजे इन शॉर्ट व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा टाईप मध्ये आपण थोडं हे हो करायला हो, पाहिजे. येस बरोबर, व्यक्त व्हा आणि मुक्त ओके. व्हा. Correct, येस correct. थँक्यू सर. मी स्वतः काउन्सिलर म्हणून काम करतो. माझ्याकडे अनेक प्रकारच्या समस्या घेऊन लोक येतात. त्याच्यामध्ये व्यावसायिक समस्या असतात, कौटुंबिक समस्या असतात, करिअरच्या समस्या असतात, वर्क कल्चर बाबतच्या समस्या असतात. तुम्ही सगळ्यांना गाईड करू शकतो. माझा नंबर आपण देऊ शकतो लोकांना. माझा नंबर 73870 77246 असा आहे. परत एकदा सांगतो, 73870 77246 हा माझा नंबर आहे. आपण कोणी मला कधीही संपर्क करू शकता. काही गायडन्स पाहिजे असेल, काही काउन्सिलिंग बाबत काही मार्गदर्शन पाहिजे असेल, कुठल्याही विषयाबाबत तरी आपण मला मार्गदर्शन कॉन्टॅक्ट करू शकता. फोन करून, व्हॉट्सअपवर मेसेज करून कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो सर. हा, आणखीन काय आपण बोला. खूप वेळेला असं प्रयत्न करून सुद्धा डोक्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी येतात. म्हणजे स्वतःच्या मुलाबद्दल सुद्धा की हा बाबा पुढे त्याचं चांगलं होईल का नाही, ह्या सारख्या गोष्टी अशा येत असतात. मग ते हा बाबा आता आपल्या मुलाचं पुढे चांगलं होणारच आहे, मग मध्ये मध्ये असं पुन्हा निगेटिव्ह गोष्टी येतात. हे थांबण्यासाठी काय करावं? नाही, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहिजे. नुसता विचार मनात करून चालणार नाही की मुलाचं काय होईल, आता कसं होईल, काय होईल. नुसतं विचार करून काहीच साध्य होणार नाही. आपण हे पहिले ठरवलं पाहिजे की आपण नुसतं विचार करत बसलो की आपल्या मुलाचं काय होईल, त्याला चांगल्या सवयी नाहीये, तो नीट अभ्यास करत नाहीये, मग आता त्याचं कसं होईल, ही नेहमीच चिंता करत राहिलो आपण, तर आपल्या मनावरचं ताण वाढणार आहे. मुलगा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याचं, हे लक्षात ठेवा. आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम असणं साहजिक आहे. मग आपण काय करू शकतो त्याला, ते कृती करणं डायरेक्ट हे जास्त महत्वाचं आहे. पण मुलाचं कसं होईल असा सारखा विचार करत राहणं चुकीचं आहे. त्याला चांगली सवय लावून त्याला शिक्षण कसं चांगलं देता येईल, त्याला जॉब लागण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे आपण ती कृती करणं आणि आवश्यक त्यावेळी योग्य लोकांचा सल्ला घेणं की मुलाच्या मध्ये ही डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे, तुम्ही काय करू. सर निगेटिव्ह म्हणजे डोक्यामध्ये सारखं येतात, ते थांबवायला काय करू सर? हा, निगेटिव्ह म्हणजे कोणत्या प्रकारचं निगेटिव्ह ते सांगा मला. की हा कशा आता प्रकारे? असं वाटतं की हा बाबा आता आपलं पुढे काही चांगलं होणार नाही, आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात, की असं वाटतं की नाही आता सगळं संपलंय, असं एक एकदा खूप निगेटिव्ह गोष्टी यायला लागतात. सर काय करू? नाही, असा कुठलाही प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही, ज्याच्यावर सोडवणूक नाही, असा कुठलाही प्रश्न नाही. याच्यावर पहिले ठाम श्रद्धा पाहिजे आपली. त्यानंतर खूप प्रॉब्लेम आले तर आपल्याला असं वाटायला लागलं ना की आता सगळं संपलेलं आहे आपलं जीवन वगैरे, तसं काहीच नाहीये. आपण एक कागद पेन घेऊ शकतो, डायरी घेऊ शकतो, त्याच्यावर स्पष्ट शब्दात लिहा तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो आहे, की असा असा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्ही कागदावर स्पष्टपणे लिहाल की हा माझ्या समोरचा प्रश्न आहे, तर त्यावेळेला आपण त्याच्यावर सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो. तोपर्यंत आपण स्पष्ट नसतोच, आपल्याला छोटीशी गोष्ट खूप मोठा प्रॉब्लेम वाटत असतो की अरे आता असं झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर हे आहे म्हणजे सोल्युशन आहे. फक्त त्याच्यासाठी वेगवेगळे पर्याय आपण विचार केला पाहिजे, काय काय पर्याय असू शकतात आणि त्यासाठी लिहून काढलं पाहिजे कागदावर. जेव्हा मला तशी घुसमट होते की अरे खूप प्रॉब्लेम आलेले आहे, आता आपल्या लाईफमध्ये काही राहिलेलं नाही, असं जर आपण सारखा विचार करत राहिलो त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणार होता आणि काही व्याधी आपल्याला जडतील.
शारीरिक मानसिक व्याधी. म्हणून एका कागदावर लिहून काढा की असा असा माझा प्रश्न आहे, मला हा प्रश्न भेडसावतोय, समस्या आहे, मी काय करू त्याच्याबद्दल. मग त्या क्षेत्रातल्या तज्ञांचा आपण सल्ला घेऊ शकतो. म्हणजे आता फिजिकल याच्याबद्दल आपल्याला वाटत असेल, एखादं शारीरिक आरोग्याची तक्रार असेल, आपल्याला उगाच वाटतं की असं समजा आपल्याला काही एखाद्या ठिकाणी गाठ आली असेल, आपण लगेच विचार करायला सुरुवात करतो ही कॅन्सरची गाठ आहे का किंवा आणखीन काही आहे का. आणि मग आपण नुसता विचार करत राहतो, पुढे 8 दिवस काही कृती करत नाही त्याच्यावर. असं जर झालं आणि तुम्ही फक्त 8 दिवस विचार करत राहिलात की कशी काय गाठ आली, कॅन्सरची तर गाठ नाही, तर सगळे निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतील की ही कॅन्सरची गाठ आहे आणि काय आहे असं. त्यापेक्षा 1-2 दिवस वाट बघून तुम्ही डॉक्टरला जर दाखवलं, कृती करणं आवश्यक आहे त्याच्यात, सारखा विचार करत बसण्यापेक्षा. डॉक्टरला दाखवायचं की मला इथे गाठ आलेली कॅन्सरची आहे का. मॅक्झिमम वाईट काय होणार आहे की ती कॅन्सरची गाठ असं समजा, तर त्याच्यावर उपचार करता येतील, लगेच सुरू करता येतील आपल्याला उपचार. की आपल्याला समजलं कॅन्सर आहे, आपण त्याच्यावर उपचार सुरू केले. आणि अनेकांचे कॅन्सर बरे झालेले आहेत आता. कॅन्सर ही व्याधी अशी दुर्धर राहिलेली नाही, त्याच्यावर योग्य उपाय खूप आलेले आहेत. म्हणजे ती गाठ जरी कॅन्सरची असेल तर त्याच्यावर उपचार होणार आणि तुमचा तो प्रॉब्लेम जाणार आहे. आणि 90% मध्ये ती गाठ कॅन्सरची नसतेच, पहिली गोष्ट. त्यामुळे नुसता एखाद्या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा तो लिहायचा आणि त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा. काही लिगल मॅटर असेल तर आपण वकिलाचा सल्ला घेऊ शकतो एखाद्या. काही कौटुंबिक समस्या असेल तर कुटुंबातल्या काही ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतो आपण. नाही तर आमच्यासारख्या काउन्सिलरचा सल्ला घेऊ शकतात. आम्ही अशा खूप मॅटर डील केलेले आहे. माझ्याकडे माझं स्वतःचं वेगळं स्वतंत्र पॅनेल आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत. म्हणजे काही फिजिकल वैद्यकीय बाबत असेल तर त्यांचे सल्ले, सर्व प्रकारचे सल्ले देणारे डॉक्टर्स माझ्या पॅनलवर आहेत. काही लिगल मॅटर असेल तर लिगल मॅटरवर योग्य ते सल्ले देणारे, म्हणजे प्रॉपर्टीचा वाद असेल, शेत जमिनीचा वाद असेल, कोणाच्या मृत्यूपत्राबद्दलचा वाद असेल, काही लोकांनी मृत्यूपत्र लिहिलेलंच नसेल तर त्याच्यात वाटणी कशी करायची मालमत्तेचं, त्याचे वाद असतात. तर माझ्याकडे वकिलांचं एक पॅनेल आहे की जे चांगलं योग्य ते मार्गदर्शन त्याच्याबद्दल करू शकतात. माझ्याकडे काही सायकोलॉजिस्ट पॅनल आहे, ते त्याच्याबद्दल हे करू शकतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रातला प्रॉब्लेम असेल तर तो आपण सोडवू शकतो. हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करता आला पाहिजे. आपण जेव्हा एकच पर्याय विचार करतो ना, याच्यावर सोल्युशन एकच आहे, तसं नाही. अनेक पर्याय आहेत प्रत्येक गोष्टीला. त्या सर्व पर्यायांचा विचार करून मग त्यातला योग्य पर्याय जर आपण निवडला तर सर्व प्रॉब्लेमवर आपण मात करू शकतो. त्याच्यासाठी व्यक्त होता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या जवळचे 4 व्यक्ती असल्या पाहिजेत की आपण मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकू, की जे आपल्याला जज करणार नाहीत. आपण जे काही बोलू ते नीट ऐकून घेतलं, आपल्याला समजून घेतलं. अशा जीवनामध्ये 4 व्यक्ती जरी आपण मिळवल्या, मग ते नात्यातले असतील, आपले फ्रेंड्स असतील, अशा 4 व्यक्ती जरी मिळवल्या तरी तुमचे खूप प्रश्न हे सॉल्व्ह होऊ शकतात. बोला. थँक्यू सर, खूप छान सांगितलं तुम्ही. येस. अजून कुणाला काही विचारायचंय का? बऱ्याचदा आपण ठरवतो खूपच सुंदर की सांगितलं तुम्ही. आपला विषय होता मनाचे व्यवस्थापन. मनाचे व्यवस्थापन, बरोबर. कोण बोलतोय? मी स्वाती बोलते. कोण बोलतोय सर, का आता? आपण बऱ्याचदा स्वाती सर, हा, बोला. आपण बऱ्याचदा ठरवतो की आपण नाही चिडायचंय, आपण नाही राग करायचाय, हा. पण आपले मूड स्विंग असतात ना, आणि हो. मग आपण कधी कधी चिडतो. हम्म. मग त्या गोष्टी आपण कशा कंट्रोल करू शकतो? नाही, चिडताना आपण मनातून जरी चिडलो ना तरी आपल्या बोलण्यातून चिड व्यक्त नाही झाली पाहिजे. मनामध्ये राग येणे ठीक आहे. आपण तो जवळच्या व्यक्तीजवळ मोकळा करू शकतो राग, की या व्यक्तीने मला असा असा त्रास दिला, तो आपण राग व्यक्त करू शकतो. पण राग 4 चौघात व्यक्त करणं किंवा समोरची व्यक्ती काही म्हणाली किंवा वागली तर आपण त्या व्यक्तीवर ओरडणं एकदम, हे सगळं आपलं लाईफ डिस्टर्ब होऊन जातं. ओरडल्यावर ती व्यक्ती देखील आपल्याला ओरडणार आहे, तुमचं डायरेक्ट भांडण होणार आहे. काही प्रसंगामध्ये हाणामारी पण होऊ सर, शकते. अगदी बरोबर आहे. पण बऱ्याचदा काय होतं की समोरची व्यक्ती आपलं म्हणणं जे आहे ते ऐकूनच न घेता बोलते, मग त्यावेळेला आपल्याला जास्त त्रास होतो. हो ना, बरोबर आहे. ती व्यक्ती ऐकून घेणार नसेल तर ती त्या व्यक्तीचा दोष येतो, हे समजायचं आपण. आपला काही दोष नाही त्याच्यामध्ये. आणि ती व्यक्ती बोलत असेल तरी मनाला लावून न घेणं, फार भांडण करा व्हायला लागेल तर दुसऱ्या रूम मध्ये निघून जाणं, शांत राहणं, हाच मार्ग आहे त्याच्यावर. समोरची व्यक्ती काही बोलली म्हणून आपण डिस्टर्ब व्हायचं नाही, आपण शांत राहायचं, त्यांना काही बिघडत नाही. सर, पंक्च्युअलिटी बद्दल पण. हो, पंक्च्युअलिटी म्हणजे वेळच्या वेळी सगळी कामं करणं.
हे जरी आपण साध्य केले तरी खूप प्रश्न आपले सुटू शकतात. म्हणजे सकाळी उठायची वेळ आपली निश्चित असणं, ब्रेकफास्टची वेळ निश्चित असणं, लंच डिनरची वेळ निश्चित असणं, हे तर सगळी वेळ आपण पाळत गेलो, वेळच्या वेळी करत गेलो गोष्टी. लहान मुलांना ज्या सवयी लावायच्या त्या कोणत्या वेळी लावायच्या आहेत, कोणत्या वयामध्ये लावायच्या आहेत, हे तर सगळं त्या वेळी पाळत गेलो, सगळ्या गोष्टी आपण होऊ शकतो. त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी पाळली नाही तर काही प्रश्न निर्माण होतात. घरातली मुलगी असेल, ती समजा 20-21 वर्षाची झाली, ते 21 वर्ष झाले तेव्हापासून आपण स्थळ बघायला लागलो तर 1-1.5 वर्षामध्ये तिचं लग्न आपण जुळवू शकतो. 23-24 वर्षापर्यंत आपण तिला जॉब लागून 2 वर्ष झाल्यानंतर बघायला सुरुवात केली 25-26 वर्षी, तर मग ते लग्न लांबत जातात. म्हणजे कुठली गोष्ट, एक उदाहरण दिलं मी आपल्याला. ज्या गोष्टी ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्याच वेळेला जर होतील असं जर आपण बघत गेलो तर खूप प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच पंक्च्युअलिटी असं म्हणतो. थँक्यू सर. मला वाटतंय प्रश्न संपलेत सर्वांचे. खरं तर आपला हा विषय होता मनाची व्यवस्थापन. पण मनाची व्यवस्थापन जर करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शरीराचे, तुमच्या आरोग्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे. तुमचं होम मॅनेजमेंट नीट पाहिजे, तुमचं रागाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि मग हे सगळं झालं की मग तुमचं मनाचं व्यवस्थापन परफेक्ट होणार. हे आपण थोडक्यात आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये मला एक लक्षात आलेली गोष्ट आहे. आणि ताणतणावाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे कुठं आपल्याला शांत राहिलं पाहिजे, कुठं आपल्याला व्यक्त झालं पाहिजे, कुठं आपल्याला सोडून दिलं पाहिजे आणि किती आपल्याला आनंदी राहिलं पाहिजे. आपला आनंद हा आपल्या जवळच असतो, तो काही दुसरं कोणी आणून देत नाही. माझा आनंद मी दुसऱ्याच्या मध्ये शोधायला लागले तर मग नाही होणार ते. ह्या गोष्टी आपल्याला ह्या कळल्या पाहिजेत आणि हे खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही. खूप छान झालं आजचं लेक्चर. आणि सर्वजण ह्या लेक्चरला छान उपस्थित राहिले. सर्व मैत्रिणींना धन्यवाद. आणि आपलं पुढचं लेक्चर असेल 1 जूनला. डॉक्टर अनुश्री वर्तक सर्जन आहेत, ब्रेस्ट कॅन्सर वरती लेक्चर आहे पुढचं. तर सर्वांनी छान उपस्थित राहा. सर्वांनी आपल्या छान असं मैत्रिणींनाही सांगा, आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्येही आपले मेसेजेस पाठवा आणि अशी सगळ्यांची आम्हाला साथ पाहिजे आणि लाभेल ही अपेक्षा करते. आणि आजचा कार्यक्रम हा झाला असं मी घोषित करते. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. आभारी.